माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे कोण उमेदवार असणार, मोहिते पाटील बंड करणार का, या सर्व प्रश्नांची उत्तरे आता मिळू लागली असून मोहिते पाटील परिवार शनिवारी 13 एप्रिल रोजी राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाल्याची चर्चा आहे. मात्र याला अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही. पक्षप्रवेश आणि धैर्यशील मोहिते पाटील यांना माढ्यातून उमेदवारी मिळणार असल्याचीही चर्चा आहे. धैर्यशील मोहिते पाटील यांनी गेल्या वर्षभरापासून माढा लोकसभा निवडणूक लढवण्याचे निश्चित केले होते. तसा त्यांनी प्रसार माध्यमातून प्रचार आणि प्रसारही केला होता. भाजपकडे अतिशय ताकदीने आपणास उमेदवारी मिळावी म्हणून त्यांनी प्रयत्नही केले, परंतु भाजपने विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पहिल्याच यादीत उमेदवारी जाहीर करून मोहिते पाटील यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे मोहिते पाटील आणि त्यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी सुरू झाली. यातून धैर्यशील मोहिते पाटील यांनी बंडाचे निशाण फडकावले. यानंतर धैर्यशील आणि मोहिते पाटील परिवारातील सर्व सदस्यांनी माढा लोकसभा मतदारसंघ अक्षरशः पिंजून काढला. प्रत्येक गावातील आपल्या समर्थकांना तसेच विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे पारंपरिक विरोधक रामराजे नाईक निंबाळकर, कैलासवासी चिमणराव कदम यांचे चिरंजीव तसेच माण तालुक्यातील प्रभाकर देशमुख, प्रभाकर घारगे आदींना भेटून आपल्याविषयी मते जाणून घेतली. अकलूज येथे शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये 13 एप्रिल रोजी मोहिते पाटील यांचा पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे. धैर्यशील मोहिते पाटील यांचा 13 एप्रिल रोजी वाढदिवस असून त्याच दिवशी अकलूज येथील विजयसिंह मोहिते पाटील मैदानावर त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार असल्याचे समजते. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.